हॅलो, हा साहेबा, काही कळलं का रे? अरे ऋषी, मी इथं आलोय पण मला आजूबाजूला कोणी दिसत नाहीये रे. तू वॉचमन कडे जरा चौकशी कर, काही कळतंय का बघ. आणि जरा आजूबाजूला पण चक्कर मार. काय त्या कॉलेज सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही. ओके ओके, ठीक आहे, कळव मला. अरे आलास? कोणाला शोधतेस? तू एकटाच? रागिनी कुठे आहे? अनिका, कामिनी? अगं, मी त्यांना सांगितलं होतं की आईने आज देवळात महाप्रसाद ठेवलाय, पण नेमकं सतीशच्या पार्टीचं आमंत्रण आलं होतं. त्या तिघी तिथे गेल्या. सॉरी आई. अरे तू कशाला सॉरी म्हणतोयस? खरं तर माझंच चुकलं. आई, नाही राजन, मला कळायला हवं होतं ना. ज्यांचा माझ्या मोठ्या नातीच्या अस्तित्वावरच विश्वास नाहीये, त्याच नातीच्या नावाने मी महाप्रसाद ठेवलाय, त्याला कशी येतील ना ती? आणि पार्टी सोडून त्यांनी इथे यावं ही अपेक्षा तरी मी का करायची? असं पण आता त्या असं वागतायत तर माझी नात जेव्हा खरं घरी येईल काय करतील देव जाणे. पूजा सुरू करायची का? हो, चल राजन, तू पूजेला बस. होय. हा, काही कळलं का? हा ऐक, झालंय माझं वॉचमनशी आता बोलणं. मी काय केलं, दोघींची नावं वॉचमनकडे ठेवले. जशा काही येतील ना तसा तू आपल्याला कॉन्टॅक्ट करेल, बरोबर? आणि मी जरा आजूबाजूला पण जरा चौकशी करतो, जरा बघतो. पण तू बाबा माझं जरासं ऐकशील का? तू पार्टीतून अजिबात बाहेर पडायचं नाहीये, ऐकतोयस ना माझं? जर मॅडमना कळलं की तू पार्टीत नाहीयेस ना तर सगळा घोळ होऊन बसेल. सगळ्या पार्टीचा बँड वाजेल आणि आपल्या सिक्रेट मिशनचा पण बँड वाजेल. येते लक्षात? ठीक आहे, नाही जात मी कुठे. ठीक आहे.